शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान, पीक विमा तसेच PM किसानचा हप्ता जमा होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीच्या मदतीसाठी 237 कोटी निधी वितरणास मान्यता। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 237 कोटी निधी वितरणास मान्यता दिली आहे। आता मंत्री अनिल पाटील यांनी देखील माहिती दिली आहे। मोठी बातमी कांद्याच्या दराबद्दल। बाजार समिती पुणे येथे आवक 8,888 क्विंटल आली असून कमीत कमी दर मिळतोय 3,000 तर जास्तीत जास्त दर मिळतोय 4,800 व सरासरी दर मिळतोय 3,900 रुपये प्रति क्विंटलला। आता शेतकऱ्यांना विहिरीसाठी 4 लाख ऐवजी 5 लाख रुपये अनुदान मिळणार। सिंचनासाठी फायदा, अनुदान वाढवल्याने बांधकाम करणे होणार सुलभ। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना विहीर खणण्यासाठी 4 लाख ऐवजी 5 लाख रुपये अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे। सोयाबीन पिकाला 8,500 रुपये भाव देण्याची मागणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे हे मागील 6 दिवसापासून सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी उपोषण करीत आहेत। सोयाबीन कापूस अनुदानासाठी 91 लाख हेक्टर पात्र। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वाटप। कृषी मंत्री मुंडे यांची माहिती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी 91 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकरी पात्र ठरले असून त्यांना 4,194 कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे। या अनुदान वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध, अजित पवार। आता जर पाहायला गेलं तर येत्या वर्षभरात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे वीज बिल शून्य करणार आहोत। ऊसाला अधिकचा दर देण्यासाठी MSP वाढवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे। लवकरच तीही मान्य होईल। शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे। राहता बाजार समितीत सोयाबीन 4,565 रुपये प्रति क्विंटल। राहता बाजार समितीत सोयाबीनला 4,565 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला। 22 क्विंटलची सोयाबीनची आवक झाली होती। दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयाचे अनुदान। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। मठ्यात KYC अभावी 10,000 शेतकरी अनुदानापासून वंचित। 3 वर्षापासून शेतकऱ्यांना KYC करण्याचे प्रशासनाकडून वारंवार आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील अनेक वर्षापासून सतत नापीक होत आहे। यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान दिले जाते। त्यासाठी मठ्ठा तालुक्यातील शेतकऱ्यांना 2.5 ते 3 वर्षापासून प्रशासनाकडून KYC करण्याचे आवाहन केले जाते। तरीही मठ्ठा तालुक्यातील 1,715 शेतकऱ्यांची KYC करणे बाकी असल्याने बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी अडचणी येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ KYC करून घ्यावी। वादळी पावसामुळे दक्षतेचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधारेची शक्यता। आता जर पाहायला गेलं तर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे। राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे।